वर्षीचा पहिला मान आमचाच आहे आणि आमचाच राहणार. हे मान्य आहे का? माझा प्रश्न आहे मातंग समाजाच्या बांधवांना जे खूप वैचारिक आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की हे तुम्हाला मान्य आहे का? अण्णाभाऊ साठेंचा जयंती होता, झेंडा लावायचे होते सगळीकडे, छान गोष्ट आहे, लावा, नक्की आनंद आहे. पण ह्या लोकांनी काय केलं, इथं निळा झेंडा त्या दांड्यातला काढला आणि त्यानंतर तिथं त्यांचा झेंडा लावला. हे मान्य आहे का? ज्या निळ्या झेंड्याने, ज्या जय भीमच्या नाऱ्याने देशातल्या पूर्ण जेवढे पण स्टुडंट आहेत त्यांना न्याय दिलं, तुम्हाला आम्हाला न्याय देतो संविधान, तोच निळा झेंडा तुम्ही खाली उतरून हे लोक गपचूपही लावू शकले असते. पण यांना गपचूप लावायचं नव्हतं, यांना व्हिडिओ काढून दाखवायचं होतं की आम्ही तुमचा झेंडा खाली काढून आमचा झेंडा लावतोय. आणि ह्या लोकांनी कमेंट सुद्धा बंद करून टाकलेत. ज्या व्हिडिओ आयडी वरती हे जे रील बनवले त्यानंतर त्याच्यावरती डायलॉग बनवला, वर्षीचा पहिला मान आमचाच आहे आणि आमचाच राहणार. काय काय डायलॉग मारला आणि त्यानंतर तिथं कमेंट सुद्धा त्यांनी बंद केला. हे मातंग बांधवांना मान्य आहे का? जे वैचारिक आहेत, हिंदू मातंग जे आहेत त्यांना नाही विचारत मी, जे खरोखर मातंग आहेत त्यांना ही मान्य आहे का? काय लोक मातंग समाजातले मला पण सांगितले की बाबा अजित हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हो, थांबलं पाहिजे, पण तुमची जर पोरं असे भिकारचोडपणा करत असतील तर मी माझ्या समाजातल्या किती पोरांना सांगू की तुम्ही थांबा. तुम्ही सांगा ना तुमच्या पोरांना आधी थांबवा म्हणून. असे भिकारचोड चाळे ही लोक करायला लागले तर आमची पोरं उडणार नाहीत का? मग उडणार ना. तुमच्यापेक्षा मोठ्या जातीतली लोक आम्ही सोडत नाही, त्यांना सरळ सरळ चुकले की कोलतो आम्ही. देशाचा पंतप्रधान दिल्लीमध्ये झुकला, हे तुम्ही का असं करता मला हे कळत नाही. हे असं नका करू. ऍक्शनला रिएक्शन होतो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आमच्या समाजातली पोरं माणसं तुम्हाला विरोध केला की तुम्हाला वाईट वाटतं आतून. हे जर असे भिकारचोड धंदे केल्यानंतर काय किंमत ठेवणार आहेत लोक आमची? तुम्हाला हाड मानणारा कुत्रा निघून जातं, ते कुत्र सुधारायला तयार आहे. पण हे असे तुमच्या जातीतले हे जे काही लोक आहेत हे सुधारायला मात्र तयार नाही. मला असं घाण वाटते, आज अशी हसू येते यांच्यावर की झेंडा खाली उतरवल्याने किंवा डायलॉग मारल्याने विरोधात किंवा काही केल्याने, कितीही उड्या मारल्याने बाबासाहेबांची बराबरी कुणीच करू शकत नाही. कुणी म्हणजे कुणीच नाही. कारण देश हे संविधानावर चालतो, डेमोक्रेटिकल देश आहे. आता बाबासाहेबांचं युग चालू आहे रे येड्यांनो, सुधरा रे. जय भीम, जय भीमा कोरेगाव.